काय मग झाली की नाही लहानपणीची आठवण? लहानपणी जाळ करून अशा पद्धतीने तुम्ही हरभऱ्याचा हुळा खाल्ला आहेत का? नसेल खाल्ला तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान असा लागतो. शिवाय थंडीच्या दिवसामध्ये तुमचं शेकणंही होतं. तर इथे लाकडं मी पेटून घेतलेली आणि त्यावर आपल्याला हरभरा भाजून घ्यायचा आहे. हरभरा अगदी पूर्ण घाट्या गळून जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जसजशा घाट्या भाजतात तशा त्या आपोआप गळून पडतात. बघा आता इथे संपूर्ण घाट्या खाली गळून पडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतायत. मस्त असा आपला हरभऱ्याचा हुळा इथे भाजून तयार आहे. हे हरभरे आपल्याला वेचून घ्यायचे, चवीला खूप छान असे लागतात. या पद्धतीने संपूर्ण हे मी वेचून घेणार आहे. बघा मस्त असे ते भाजून तयार आहे. ते आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे, नंतर ते आपण सोलून घ्यायचे. तुम्ही तुमच्या लहानपणी ही मजा घेतलीत की नाही? नसेल घेतली तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान असा हा हरभऱ्याचा हुळा लागतो. आता मी ताटामध्ये संपूर्ण ही हरभरे गोळा करून त्यातले हरभरे काढून घेतलेले. बघा मस्त असा हा हुळा बनवून तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.